बेसन पिठाचे लाडू विविध प्रकारे बनवले जातात. त्यात पारंपरिक बेसनाचे लाडू, गूळ घालून केलेले बेसनाचे लाडू, मोतीचूर लाडू. पण आज आमच्याकडे बनवणार आहेत रवा बेसनाचे लाडू. रव्यामुळे लाडूला एक वेगळा खमंग आणि कुरकुरीत पोत येतो. लाडू बिनपाकाचे केले जातात. चला तर आपण पाहूयात रवा बेसन पिठाचे लाडू कसे बनवतात ते. यासाठी घेतले आहे 300 ग्रॅम बेसन पीठ, 250 ग्रॅम पिठी साखर, 200 ग्रॅम रवा, 1 चमचा विलायची पावडर, 50 ग्रॅम मिल्क पावडर आणि 300 ग्रॅम साजूक तूप. सुरुवातीला गॅसवर कढई ठेवून त्यात तूप टाकून घेतले. तूप गरम झाल्यावर त्यात बेसन पीठ परतून घेत आहेत. या ठिकाणी बेसन पीठ चांगल्या प्रकारे एकजीव करायचे, जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाहीत आणि सर्व पीठ चांगल्या पद्धतीने भाजले जाईल, यासाठी सतत परतत राहणं गरजेचं आहे. तूप कमी पडत असेल तर थोडं तूप टाकून घ्या आणि सातत्याने पीठ परतत राहावं. असं चांगला छान रंग येईपर्यंत परतत राहणं गरजेचं आहे. आता असा रंग आलेला आहे. खमंग वास येईपर्यंत परतून घेतल्यावर त्यात रवा टाकला आहे आणि रवासुद्धा या पिठाबरोबरच प्रमाणात भाजून घेत आहेत. सोबतच रवा भाजला जात आहे. यानंतर आता मिल्क पावडर टाकून मिक्स करून मिश्रण एकजीव करून घेत आहेत. या प्रक्रियेत थोडा वेळ लागतो, पण तुम्ही जितका जास्त वेळ द्याल तेवढे लाडू आपले छान होणार आहेत. मिश्रण चांगलं एकजीव झाल्यावर एका परातीत काढून घेत आहे. हे आता थोडंसं थंड होऊ द्यायचं. थंड म्हणजे जास्त गरमही नको आणि थंडही नको, म्हणजे आपण त्याला हात लावू शकतो इतकं गरम. त्यात विलायची पावडर, पिठी साखर हे टाकून घ्या. आता हे मिश्रण गरम असल्यामुळे पिठी साखर यात सहज मिक्स होणार, सहज विरघळणार. या लाडूचे वैशिष्ट्य म्हणजे ज्यांना दात नसतील ते सुद्धा हे लाडू खाऊ शकतात, एवढे हे सॉफ्ट असतात. आता थोडंसं थंड झाल्यावर हाताने मिक्स करू शकता. हे मिश्रण एकजीव झालं. छान खमंग वास येत आहे. छानपैकी लाडू तयार झालेले आहेत. आता ह्याचा आस्वाद घ्यायला, तोंड गोड करायला हरकत नाही. हा व्हिडिओ आवडला असेल, सोप्या पद्धतीने रेसिपी देऊन तुम्हीही स्वतः घरी छानपैकी पदार्थ बनवू शकतात. त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.